नमस्कार. जर तुम्हाला कटोरी ब्लाऊज कटिंग शिकायचं आहे अगदी सोप्या पद्धतीने, कुठेही मोजमाप न करता डायरेक्ट माप टाकून, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला यातील बारकावे व्यवस्थित समजणार आहे आणि कटिंग अगदी सोप्या पद्धतीने कशा पद्धतीने केलं गेलं पाहिजे हे समजावून सांगते. आता इथे मी हा घडीचा पेपर घेतलेला आहे. घडीचा पेपर घेण्याचं कारण असं की आपलं कमी वेळात पेपर पॅटर्न तयार होतं, म्हणून आपण घडीचा पेपर घेतो आणि पेपर पॅटर्न बनवत असतो. आता सुरुवातीला आपण इकडनं आधी 1.5 इंच अंतर सोडणार आहोत. जर तुमचा छातीचा गोलवा जास्त मोठा असेल तर हे अंतर 1.5 इंच ऐवजी तुम्हाला 2 इंच सोडायचं आहे. छातीच्या आकारानुसार आपण कटिंग बनवायचं आहे हे लक्षात घ्या. छातीचा गोलवा लहान असेल, कमी असेल, मीडियम असेल तर 1.5 इंच सोडा. छातीचा गोलवा जास्त मोठा असेल तर तुम्हाला हे अंतर 1.5 इंच ऐवजी 2 इंच सोडायचं आहे. ह्या पॅटर्न मध्ये संपूर्ण कटिंग तयार होतं, फक्त योगपट्टी आपल्याला सेपरेट काढावी लागते. हे अंतर ह्याच्यासाठी सोडतो की आपला कटोरी कटिंग ह्याच्यामध्ये निघत असतं, संपूर्ण कटोरीचं कटिंग तयार होतं. मग कटोरीचा आकार मोठा घेण्यासाठी आपण हे अंतर 1.5 इंच सोडत असतो. मग आपल्याला जास्त छाती आहे, मग आपल्याला कटोरीचा आकार मोठा हवा असतो, म्हणून आपण इकडनं 1.5 इंच ऐवजी ते अंतर 2 इंच सोडतो. 2 इंचापेक्षा ते अंतर जास्त सोडण्याची काही गरज नाहीये. त्यानंतर घ्यायचं उंचीचं माप. जे तुमच्या ब्लाऊजची उंची आहे, माप घेताना ब्लाऊज वरून किंवा अंगावरून परफेक्ट माप घ्या, कारण आपण याच्यामध्ये कटिंग करताना शिलाई मार्जिन सगळं वाढवून घेणार आहोत. त्यामुळे तुम्हाला कपड्यावर पुन्हा एक्स्ट्रा काही वाढवण्याची गरज नाहीये. ब्लाऊजची उंची आहे 14 इंच, 1 इंच शिलाई मार्जिन ऍड केलं 15 इंच. आज आपण इथे 34 छातीच्या मापाचं हे पेपर पॅटर्न शिकतो आहोत. छातीच्या आकारानुसार हे अंतर बदलायचं आहे. आता आज आपण हे कटोरी ब्लाऊजचं कटिंग बोटनेक मध्ये शिकतोय हे लक्षात घ्या. बऱ्याच वेळेस ताईंना असं वाटतं की बोटनेक मध्ये आपल्याला हे कटोरी ब्लाऊज शिवता येत नाही, पण येतं. तर कशा पद्धतीने कटिंग करायचं हे समजावून सांगते. त्यासाठी आता आपल्याला बोटनेक आहे, त्यामुळे शोल्डरचं माप आपल्याला घ्यायचं आहे 6.25 इंच. बोटनेक म्हणजे छोटा गळा येतो. पुढचा आपण मोठा घेणार आहोत आणि मागचा छोटा घेणार आहोत, त्यामुळे आपल्याला शोल्डरचं माप मोठं केलं पाहिजे. जर हे माप मोठं केलं नाही तर पाठीच्या भागात ब्लाऊज गळ्याजवळ एकदम खेचल्यासारखा होतो. त्यामुळे हे शोल्डरचं माप तुम्हाला मोठं घेणं जास्त गरजेचं आहे. मुंडा घेतला आपण 6.25 इंच. जेवढं शोल्डर घेतलं तेवढा मुंडा घ्यायचा आहे. पट्टीने हे अंतर जोडून घ्यायचे. पॅटर्न बनवण्याची ही अगदी सोपी पद्धत आहे हे लक्षात घ्या. त्यानंतर इथे येणार आहे छातीचा चौथा भाग अधिक 2 इंच शिलाई मार्जिन. आता 34 छातीचा आहे, त्यामुळे छातीचा चौथा भागाला 8.5 इंच आणि यात आपण 2 इंच शिलाई मार्जिन ऍड केलेलं आहे. हे अंतर पट्टीने जोडून घेऊया आणि सरळ खाली जोडून घ्यायचं. कमरघेराचं अंतर घेण्याची गरज नाहीये, पण जर छातीपेक्षा कमरघेर खूप कमी असेल तर कमरघेराचा चौथा भाग अधिक 2 इंच शिलाई मार्जिन असं माप घ्यायचं आहे. काही खूप जास्त फरक पडत नाही, अर्धा इंचाचा वगैरेच फरक पडतो. त्यामुळे न माप टाकता तुम्ही डायरेक्ट सरळ असं पट्टीने खाली जॉईन केलं तरी चालणार आहे. आता आपल्याला द्यायचे मुंड्याचे आकार. मुंड्याचे आकार देण्यासाठी काय करायचं, ह्या पॉइंट पासून बाहेरच्या बाजूला अर्धा इंचावर मार्किंग करायचं, आतल्या बाजूला अर्धा इंचावर मार्किंग करायचं. हे दोन्ही पण मार्किंग वरती शोल्डर पर्यंत जोडून घ्यायचे. पूर्ण वरतीपर्यंत तुम्हाला हात आकार देण्याची गरज नाही, त्यामुळे हे आपण इथे मार्किंग करून घेतो. मग ह्या मधल्या पॉइंट पासून बाहेरच्या बाजूला 1 इंचावर मार्किंग करायचं आणि हा पॉइंट मॅच करत फक्त इथे कोपऱ्यात आकार द्यायचा. हा झाला आपला मागच्या मुंड्याचा आकार. आणि पुढच्या मुंड्याच्या आकारासाठी ही जी मधली पॉइंट आहे, इथून आपल्याला 1 इंचावर मार्किंग करायचं आहे आणि हा द्यायचा आपल्याला पुढच्या मुंड्याचा आकार. दोन्ही मुंड्यांचे आकार आपल्याला हे अशाच पद्धतीने द्यायचे. त्यानंतर आपल्याला घ्यायची आहे गळाखोली. गळाखोली आपण घेणार आहोत 4.25 इंच. या ठिकाणी मी गळाखोलीचं माप टाकलं. त्यानंतर आपल्याला पुढचा गळा घ्यायचा आहे. पुढचा गळा माझा आहे 6 इंचाचा. अर्धा इंच शिलाई मार्जिन ऍड केलं 6.5 इंच. पण वरती 4.25 इंच अंतर घेतलंय, तेवढं अंतर खाली घ्यायचं नाहीये. जर तेवढं अंतर आपण खाली घेतलं तर गळा जास्त फाकेल, त्यामुळे खालचं अंतर आपण इथे कमी घेणार आहोत. खालचं अंतर आपण इथे घेणार आहोत 2.25 इंच. म्हणजे गळा आपला छातीच्या ठिकाणी अगदी व्यवस्थित बसतो. आणि वरती हे अंतर तिरकस अशा पद्धतीने जोडून घेऊ. ब्लाऊज अंगामध्ये खूप सुंदर बसतं हे लक्षात घ्या. आणि इथे कोपऱ्यात गळ्याला आकार देऊन घेऊ. गळे तुमच्या आवडीनुसार तुम्ही वेगवेगळे करू शकता. त्यानंतर इथे खालच्या बाजूला आपण योगपट्टीसाठी 2 इंचावर मार्किंग करायचं. काच बटन पट्टीच्या बाजूला, फिटिंगच्या बाजूकडे 2 इंचाचं मार्किंग करायचं. योगपट्टी आपल्याला 4 आणि 3 इंच अशा मार्किंगची डायरेक्ट कपड्यावर तुम्ही कटिंग केलं तरी चालणार आहे. त्यानंतर ह्या पॉइंट पासून पुन्हा वरती 2 इंचाचं मार्किंग करायचं. आता जर तुमचा छातीचा गोलवा जास्त मोठा आहे तर 2 इंच ऐवजी तुम्हाला हे अंतर 1.5 इंचच घ्यायचं आहे.
हे लक्षात घ्या. छातीच्या आकारानुसार हे अर्धा इंचाने सगळ्या बाजूने माप वाढवायचं आहे, म्हणजे आपला कटोरीचा आकार मोठा तयार होतो. त्यामुळे ज्यावेळेस छातीचा गोलाकार मोठा, इकडनं तुम्ही 2 इंच अंतर घेतलं तर इथलं अंतर फक्त 1.5 इंच घ्यायचंय. आता आपण इकडनं 1.5 घेतलंय, त्यामुळे मी इथलं अंतर घेतलं आहे 2 इंच. गळ्यापासून हे अंतर इकडे तिरकस जोडून घेते. त्यानंतर आपल्याला इथे घ्यायचं आहे कटोरी राऊंड. प्रत्येक छातीनुसार आपल्याला कटोरी राऊंड बदलत असतो. आता 34 छातीसाठी आपल्याला कटोरी राऊंड घ्यायचा आहे 7.5 इंच. हे अंतर पट्टीने जोडून घेते. तुम्हाला ब्लाऊज वरून कटोरीचं माप मोजायची पण गरज नाहीये. आपण हे छातीच्या आकारानुसार हे कटोरी राऊंडचं माप तयार केलेलं आहे. आता हे जे 7.5 इंच अंतर घेतलं त्याचं आपल्याला मध्य करायचं आहे आणि मध्यापासून खाली 2 इंचाचं मार्किंग करायचं आणि दोन्ही बाजूला हे मार्किंग जोडून घ्यायचं आहे. तुमचं पेपर पॅटर्न परफेक्ट तर तुमचं शिवण परफेक्ट असणार आहे, हे लक्षात घ्या. पेपर पॅटर्न एकदा जमलं ना तुम्हाला तर शिवण सोपं आहे. पॅटर्न बनवणं थोडंसं अवघड वाटतं, पण आपल्या पॅटर्न मध्ये किचकटपणा कुठे नाहीये, त्यामुळे पॅटर्न बनवण्याची पद्धत ही अगदी सोपी आहे. त्यानंतर ह्या मुंड्याच्या पॉइंट पासून आपल्याला आतल्या बाजूला 1.5 इंचावर मार्किंग करायचं आणि आता हा कटोरीचा गोलाकार द्यायचा. आता गोलाकार देताना काय करायचं, आपला हात अलगद अशा पद्धतीने असा बाहेरून घ्यायचा आहे, या पॉइंटला यायचं आणि गळ्याकडे वरती जोडायचं आहे. खूप काही इकडे मोजमाप वगैरे टाकण्याची गरज नाहीये, फक्त जे सांगितलेलं माप आहे ते पॉइंट मॅच करत तुम्हाला हा कटोरीचा गोलाकार द्यायचा आहे. मग ज्यावेळेस आपण कटोरीचं शिवण करणार त्यावेळेस आपल्याला हा टक्स आडवा 1.5 इंच शिवायचा आहे आणि उभ्या टक्सचं शिवण आपल्याला ब्लाऊजच्या उंचीनुसार करायचं आहे. आता उभा टक्स आपण घेणार आहोत 2.25 इंचाचा. ब्लाऊजची उंची जास्त असेल तर आपल्याला हा टक्स 3 इंचाचा घ्यायचा आहे. या टक्सचं प्रॉपर शिवण झालं तर तुमचं ब्लाऊजचं शोल्डर वगैरे उतरण्याचे प्रॉब्लेम होत नाही. हा टक्स जर तुम्ही प्रॉपर शिवला नाही तर कटोरी चपटी बसकी बसते, तसं होऊ नये. त्यामुळे हा टक्सचं शिवण पण अगदी परफेक्ट करा. आता याचं कटिंग करून घेऊया. त्यानंतर आपल्याला बाहीचं कटिंग कसं करायचं हे समजावून सांगते. नवीन बघणाऱ्यांनी जर अजून चॅनलला सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नवनवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी बेल आयकॉन ऑलला क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा. पॅटर्न बनवण्याची अगदी सोपी पद्धत आहे. आता हा झाला पुढचा भाग, हा झाला मागचा भाग. आता आपण हे जे पुढच्या भागात 1.5 इंच अंतर वाढवलं होतं हे मागच्या भागात आपल्याला नकोय. आपल्याला फक्त पुढच्या भागासाठी ते वाढवलेलं अंतर हवंय, पण आपल्याला कमी वेळात पॅटर्न बनवायचं म्हणून आपण घडीचा पेपर घेऊन ते कटिंग केलेलं होतं. मग आता मागच्या भागातून जे 1.5 इंच आपण अंतर वाढवलेलं होतं ते काढून टाकणार आहोत. आखून घेते आणि पट्टीने हे जोडून मग याचं कटिंग करून घेते. अगदी शाळा न शिकलेल्या ताई पण पॅटर्न कटिंग करून ब्लाऊज शिवू शकतात. शिवण सोपं आहे, त्यामुळे ब्लाऊजचं कटिंग अगदी परफेक्ट तुम्ही शिकून घ्या. सुरुवातीला पेपर पॅटर्न तुम्ही प्रॅक्टिस करा, म्हणजे तुम्हाला कटिंगची एकदा आयडिया आली की शिवण पण अगदी सोपं आहे. हे आपण जे एक्स्ट्रा घेतलेलं होतं 1.5 इंच ते काढून टाकलेलं आहे. त्यानंतर आता आपण इथे घेणार आहोत गळाखोलीचं माप. जे आपण गळाखोलीचं माप टाकलेलं होतं पुढच्या भागासाठी तेच गळाखोलीचं माप इथे घेणार आहोत 4.5 इंच. मागच्या गळ्याची उंची आहे 4 इंच. अर्धा इंच शिलाई मार्जिन ऍड केलं 4.5 इंच. 5 इंचापेक्षा मोठा गळा मागचा घ्यायचा नाही, नाहीतर मग तुमचं ब्लाऊज बिघडेल. आता हे पॅटर्न नुसार सांगते. हे बोटनेकचं कटिंग करतोय ना आपण, तर मग शोल्डर मुंड्याची माप आपण बदलली आहेत. 5 इंचापेक्षा मोठा गळा झाला तर रेग्युलर कटिंग जे शिकतो त्यानुसार तुम्हाला कटिंग करायचं आहे. त्यानंतर आपल्याला ज्यावेळेस हे ब्लाऊजचं शिवण करणार त्यावेळेस हा खालचा टक्स आपल्याला आडवा शिवायचा आहे 4 इंचाचा आणि उभ्या टक्सचं शिवण आपण 5 इंच करणार आहोत. आणि ह्या टक्सचं पूर्ण शिवण करताना आपल्याला करायचं आहे 1 इंच. इकडची बाजू अर्धा इंच आणि इकडची बाजू अर्धा इंच. अशा पद्धतीने ह्या टक्सचं आपल्याला शिवण करायचं आहे. गळ्याचं कटिंग करून घेऊया. हे झालं आपलं मागच्या भागाचं पॅटर्न तयार. आता आपण पुढच्या भागाचं कटिंग करून घेऊया. मुंड्याचा आकार प्रथम कापून टाकूया, कारण सोबत आपण पॅटर्न बनवलेला आहे त्यामुळे मुंड्याचा आकार कापायला राहायला नको. त्यामुळे त्याचा आकार पहिले कापून घेतला. गळ्याचा आकार कापून घेते. याच्यात आपल्याला योगपट्टी निघत नाही हे लक्षात घ्या. योगपट्टीचं कटिंग आपल्याला सेपरेट करायचं आहे. योगपट्टीचं कटिंग करताना इकडची बाजू 4 इंच, इकडची बाजू 3 इंच आणि अलगद खालून गोलाकार द्यायचा. बस कटिंग असं पद्धतीने आहे. त्याचा सेपरेट व्हिडिओ पण आपण युट्यूबला अपलोड केलेला आहे. त्यानुसार आपल्याला योगपट्टीचं कटिंग करायचं आहे. विनाकारण व्हिडिओ मोठा काही करत नाहीये. जे गरजेचं आहे ते कटिंग आपण शिकणार आहोत.
यानंतर आपण बाहीचं कटिंग बघूया। हे झालं आपलं साइड पीस आणि हे कटोरीचं कटिंग। आता आपण बाहीचं कटिंग शिकूया, मग कपड्यावर हे पॅटर्न ठेवायचं कसं हे समजावून सांगतो। इथे आपण हा घडीचा पेपर घेतलेला आहे। बाहीचं पॅटर्न बनवताना घडीच्याच पेपरचा वापर आपल्याला करायचा आहे। घडीच्या बाजूला आपल्याला घ्यायची आहे बाही लांबी। आता अस्तरचं ब्लाऊज असेल तर 1 इंच शिलाई मार्जिन ऍड करायचं, बिना अस्तराचं असेल तर 1.5 ते 2 करायचं आहे। आता माझा अस्तरचं ब्लाऊज आहे त्यामुळे 6 इंचाची बाही आहे, मी इथे अंतर घेतलेलं आहे 7 इंच। 1 इंच शिलाई मार्जिन मी यात ऍड केलेली आहे। त्यानंतर इथे घ्यायचं छातीचा चौथा भाग अधिक अर्धा इंच, कारण बोटनेक आहे, कधी कधी काय होतं बाही जोडताना कमी पडू शकते, तसं होऊ नये त्यामुळे छातीचा चौथा भाग अधिक अर्धा इंच हे माप आपल्याला ह्या ठिकाणी घ्यायचं आहे आणि इथे सरळ हे आखून घेऊ। ज्या ठिकाणी आपण छातीचा चौथा भाग अधिक अर्धा इंच माप घेतलेला आहे त्या अंतराचा आपल्याला निम्मा करायचा आहे बाहीचा आकार देण्यासाठीच। आता आपल्याला हा बॉक्स बनवायचा आहे। 5 इंचाच्या पुढे बाही आहे म्हणून आपण हा बॉक्स बनवणार आहोत 3 इंचाचा। बाहीच्या लांबीनुसार ह्या बॉक्सची उंची बदलते हे लक्षात घ्या। बाही कटिंगची पण ही अगदी सोपी पद्धत आहे। सेम असाच आकार द्या, तुमची बाही कुठेही बिघडणार नाही। मग हे जे 3 इंच अंतर घेतलं त्याचे आपल्याला समान 3 भाग करायचे बाहीचा आकार देण्यासाठी। फिटिंगच्या बाजूकडे 1.5 इंचाचं मार्किंग करायचं, घडीच्या बाजूकडे 1.5 इंचाचं मार्किंग करायचं आणि आपल्याला हा बाहीचा आकार द्यायचा। आकार देताना फक्त आपल्याला हे पॉइंट मॅच करायचे आहे। ही जी उंच बाजू आहे ही ब्लाऊजला मागे जोडायची आहे आणि हा जो खोलगट आकार आहे हा ब्लाऊजला पुढे जोडायचा आहे। त्यानंतर दंडघेर अधिक 2 इंच शिलाई मार्जिन, पूर्ण दंडघेर आहे 10 इंच, त्याच्या निम्मा आला 5 इंच आणि 2 इंच शिलाई मार्जिन ऍड केलं हे आलं 7 इंच आणि कोपऱ्यातून हे अंतर तिरकस अशा पद्धतीने जोडून घ्यायचं। आता याचं कटिंग करून घेऊया। पहिले सोबत हा बाहेरचा आकार कट करून घ्यायचा आहे। त्यानंतर बाही उघडून घ्यायची आहे आणि हा फक्त एका बाजूला आकार कट करायचा। मग हा जो खोलगट आकार आहे हा ब्लाऊजला पुढे जोडायचा। नवीन शिकणाऱ्या ताईंनी लक्षात ठेवा, काहीतरी मार्किंग करा। काय होतं बाही जोडताना जर तुमची उलटसुलट झाली, हा खोलगट भाग मागे मागचा भाग पुढे, तर तुमचं ब्लाऊज बिघडू शकतं। त्यामुळे हे आकार जोडताना मागे पुढे घेताना हे परफेक्ट आलंच पाहिजे हे लक्षात ठेवा। हे झालं आपलं बाहीचं कटिंग तयार। सेम अशाच पद्धतीने संपूर्ण ब्लाऊजचं कटिंग तयार करायचं आहे। सगळं पॅटर्न उभ्यात किंवा आडव्यातच ठेवायचं आहे। पॅटर्न कपड्यावर कुठेही वाढवायचं नाहीये। कटोरी सुद्धा आहे अशीच कटिंग करायची आहे। फक्त कपड्यावर कटिंग करताना ती अशा पद्धतीने आपल्याला क्रॉस कपड्यामध्ये ठेवायची, अशी उभी किंवा आडवी अशी ठेवायची नाहीये। अशी तिरकस आपण गळ्याच्या पायपिंगच्या पट्ट्या जशा तिरकस उरेप कपड्यामध्ये काढतो, क्रॉस कपड्यामध्ये काढतो, तसं आपल्याला ह्या कटोरीचं कटिंग करायचं। क्रॉस कपड्यामध्ये काढल्यामुळे काय होतं, हा कटोरीचा गोलवा, छातीचा गोलवा ह्या गोलव्यामध्ये ताणला जातो, त्यामुळे इथे व्यवस्थित बसतो छातीचा आकार। त्यामुळे आपल्याला ह्या कटोरीचं कटिंग तिरकस कपड्यामध्ये करायचं। जर तुम्ही चुकून हे कटिंग उभ्यात किंवा आडव्यात केलं तर कटोरी तुमची बसकी बसते, चपटी बसते, तसं होऊ नये। त्यामुळे कटोरी कटिंग करताना काळजी घ्या की तुम्हाला क्रॉस कपड्यामध्येच कटोरीचं कटिंग करायचं आहे। सेम अशाच पद्धतीने संपूर्ण ब्लाऊजचं कटिंग करा। याला अजून तुम्हाला वेगळ्या प्रकारची बाही लावायची असेल तर सगळ्या प्रकारच्या बाह्यांचे व्हिडिओ आपल्या युट्यूबला अपलोड आहेत, त्यानुसार तुम्ही बाहीचा व्हिडिओ बघा, तसं ब्लाऊजचं कटिंग करा आणि तुमच्या मापाचं सुंदर असं ब्लाऊज शिवा। धन्यवाद।